पेन सगळं बरोबर घेतले. ठीक आहे. आता तुमच्यापैकी कोणीतरी एक जण जे लास्ट वीक मध्ये मागच्या आठवड्यामध्ये क्लासमध्ये होतं, पुढे येऊन पटकन कोणीतरी सांगेल आपण लास्ट क्लासमध्ये काय शिकलेलो आणि मी होमवर्क काय दिलेला. कोण सांगेल? लवकर लवकर. आठवत नाहीये म्हणजे? अच्छा, मला एक सांगा, होमवर्क किती जणांनी केला? हातवर करा जरा. होमवर्क किती जणांनी केला? हातवर करा. मोठा हातवर करा म्हणजे मला कॅमेऱ्यामध्ये दिसेल. कोणीच नाही केला होमवर्क? अच्छा, दिसतात मला काही जणांनी हातवर केलाय. अच्छा, सोनाली पाटील नावाच्या डिव्हाइसने ज्या स्टुडंटनी जॉईन केले, बेटा अनम्यूट करून सांग आपण काय घेतलेले लास्ट क्लास मध्ये आणि होमवर्क काय होता. अरे कोणी बोलतच नाहीये, मला कसं कळणार मग? बरं ठीक आहे, चला मी माझ्या अंडरस्टँडिंगने मला जेवढं आठवते त्या हिशोबाने आता प्रोसीड करते. क्विकली आधी आपण रिवाइज करूया की आपण आतापर्यंत काय शिकलोय ह्या धड्यामध्ये. पुस्तक समोर ठेवा. आपण गतीचे नियम हा धडा सुरू केलेला होता. तर सगळ्यात आधी पहिल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं भौतिक राशी काय असते, सदिश राशी काय असते, अदिश राशी काय असते, आपण हे सगळं बघितलेलं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना आपण गती म्हणजे काय ते बघितलं. गतीचे प्रकार काय असतात जे तुम्ही 6वीला वगैरे शिकलेला, वर्तुळाकार गती, एकरेषीय गती, ते सगळे आपण गतींचे प्रकार वगैरे बघितलेले. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना आपण काय बघितलं, विस्थापन काय असतं, अंतर आणि विस्थापन आपण ह्याच्यामधला काय बघितलेला फरक बघितलेला. ठीक आहे. तर मला वाटते आपले आतापर्यंतचे तुमच्या वर्गामध्ये किती क्लास झालेले आहेत? मला वाटतं हा आपला 3रा क्लास असेल. हो, हा आपला 3रा क्लास असेल. तर मागच्या वर्गामध्ये आपण काय बघितलेलं होतं, अंतर आणि विस्थापन ह्याच्यामधला फरक बघितलेला आणि आपण गणित पण सोडवलेली. आणि आपण मला हातवर करून पाहिजे तर उत्तर द्या. आपण हे बघितलेलं चाल आणि वेग काय असतं बघितलेलं. चाल आणि वेग बघितलेले लास्ट क्लासमध्ये. काय असतं चाल आणि वेग? नाही बघितलेलं ना. आपण फक्त अंतर आणि विस्थापन ह्याच्यामधला फरक बघितलेला. जेवढं मला आठवतं अंतर आणि वेग मधला पण मी फरक तुम्हाला स्पष्ट केलेला मराठी मीडियम मध्ये. येस. चला, तर मग आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. आज आपण चाल आणि वेग ह्याच्यावरती आधारित थोडीशी गणित सोडवणार आहोत. ठीक आहे. तर पुस्तक ओपन करा. सगळ्यांनी पुस्तक समोर ओपन करा. चला, मी पण पुस्तक ओपन करते, तुम्हाला दाखवते. बघा, आपण हा तुमचा पहिला धडा आहे गतीचे. हो मॅडम. हा बेटा. हा बोल बेटा. काय नाही मॅडम.
तर आपण हे विस्थापन आणि अंतर हे बघितलेले गेल्या वेळी, त्याच्यावर आधारित आपण गणित पण सोडवलेली. आणि येस, लास्ट क्लासमध्ये हे चाल पण आपण बघितलेली, एकूण कापलेले अंतर आणि लागलेले एकूण कालावधी, राईट. ह्याच्यावरती आधारित आपण काही गणित सोडवलेली होती. आणि तुम्हाला मी होमवर्क जेवढं आठवतंय, होमवर्क जो दिलेला होता तो स्वाध्याय मधला दिलेला, मला वाटतं. एक मिनिट. हो, स्वाध्याय मधला एक तुम्हाला, मला जेवढं आठवतंय स्वाध्याय मधला हा क्वेश्चन दिलेला. बरं, एनी हाव, चला आज आपण ना थोडीशी अजून गणित सोडवूयात. कशाची गणित सोडवूयात? हे वेग आणि चाल काढण्याची. त्याच्यावरून मग तुम्हाला पुढची टॉपिक समजायला अजून इझी पडेल, जास्त जेवढी आपण गणित सोडवू तेवढं. बघा, हे वाला गणित आपण ट्राय करूया आज. आणि ते विचारले सरासरी चाल आणि सरासरी वेग. आता सरासरी चाल आणि एक आहे नुसती चाल आणि वेग, राईट. आणि दुसरे सरासरी चाल आणि सरासरी वेग. आता सरासरी चाल आणि सरासरी वेग काय आहे, तर ते थोडस आपण बघूयात. हे बघा, इथे आपण चाल बघितली, वेग बघितला, ठीक आहे. आणि आता पुढे इथे तुम्हाला सूत्र तर बहुतेक यांनी दिलेलंच नाहीये, बरं ठीक आहे, मी स्वतःहून सूत्र देते. सरासरी चाल आणि सरासरी वेग काय असतं त्याचं, ठीक आहे. पण त्याच्या आधी आपली हे नुसतं साधं जे सूत्र आहे चालीचं आणि वेगाचं, त्याचे आपण गणित सोडवूयात. तर आपण ना लास्ट टाइम जी गणित घेतलेली ना, ती सिमिलर वाली गणित इथे घेऊया. आणि त्याच्यासाठी आपण वस्तूचा काय करूया, चाल आणि वेग काढूयात. हो, होमवर्कला मी तुम्हाला सांगितलेलं चाल आणि वेगामधला फरक लिहायला सांगितलेलं. किती जणांनी होमवर्क केलंय? फरकाचे मुद्दे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेले, फक्त ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात व्यवस्थित छान हँडरायटिंग मध्ये लिहायचे होते. कोणी कोणी होमवर्क केलं हात वर करा जरा. अच्छा, ठीक आहे. खडगी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल मधल्या गर्ल्सनी कोणीतरी हात वरती केलेला. ओके, ठीक आहे. मुलांनो, प्लीज रेग्युलर होमवर्क करा, कारण जर मी दिलेला होमवर्क तुम्ही नाही केला तर त्या सगळ्या गोष्टी विसरायला होईल. आज तुम्हाला वाटेल की हा मॅम शिकवलेलं आम्हाला समजलं, आणि नंतर 2 दिवसानंतर मग वाटेल की काय शिकवलेलं आठवतच नाहीये. कारण आपण हे दैनंदिन जीवनामध्ये हे सगळे शब्द नाही वापरत ना रोज एकमेकांशी बोलताना, चाल, वेग, त्वरण. त्याच्यामुळे मग त्याला आपण सारखी सारखी रिव्हिजन करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठीच होमवर्क होता. बरं चला, काही हरकत नाहीये, पण आता नेक्स्ट टाइम पक्का होमवर्क करा. माझे सगळे जे स्कूल इन्चार्जेस आहेत किंवा कोऑर्डिनेटर्स आहेत, जे मुलांना हे सिस्टीम वगैरे चालू करून देतात, त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही जे पण रिस्पेक्टिव्ह टीचर्स, प्रिन्सिपल्स असतील त्यांना इन्फॉर्म करा की मुलं होमवर्क नाही करत आहेत. म्हणजे ते रेग्युलरली होमवर्क करतील तरच त्यांना मग ऑनलाईन क्लासचा फायदा मिळेल. तर चला, आता आपण एक गणित घेणार आहोत. गणित बघा काय आहे. हे सिमिलर गणित आपण आधीच सोडवलंय, पण त्याच्यामध्ये त्या गणितामध्ये आपण वस्तूचं काय काढलेलं, फक्त अंतर आणि विस्थापन काढलेलं. त्याच गणितासाठी आता आपण काय करणार आहोत, आपण आता काढणार आहोत, आधी चाल काढूया पहिलं आणि नंतर तिचा वेग काढूया, ठीक आहे. आता गणित काय आहे नीट बघा. आपण माझ्या मनाने मी तुम्हाला गणित देते. समजा हे आपलं असं वर्तुळाकार एक ग्राउंड आहे, मैदान आहे, ठीक आहे. आणि त्या मैदानाच्या तुम्हाला पीटीच्या तासामध्ये फेऱ्या मारायला सांगितल्या. तर समजा तुम्ही सगळ्यांनी किंवा तुमच्यापैकी कुठल्या तरी एका विद्यार्थ्याने इथून सुरुवात केली पॉइंट ए पासून, ठीक आहे. आणि त्याने किती मारलेत, समजा पहिल्या केसमध्ये आपण 2 ह्याच्या वेगवेगळ्या केस घेऊया. तर केस 1, तर पहिल्या केसमध्ये त्याने जो पहिला 1 राऊंड मारून तो माघारी आला, तर किती, 1 राऊंड मारलाय, ठीक आहे.
एक पूर्ण राऊंड मारलाय त्याने आणि तो माघारी तिथेच आला. आणि समजा हा एक पूर्ण राऊंड मारण्यासाठी त्याला 2 मिनिटे लागली. किती वेळ लागले? 2 मिनिटं टाइम लागला. ठीक आहे. आणि समजा ह्या मैदानाचा आपण व्यास घेऊया. ठीक आहे. हा जो ह्या मैदानाचा व्यास आहे तो घेऊया आपण 200 मीटर, म्हणजे बऱ्याचपैकी मोठं मैदान आहे. ठीक आहे. आता मला माहिती आहे एवढ्या मोठ्या मैदानाचा 2 मिनिटांमध्ये राऊंड मारून पूर्ण नाही होणार, पण आपण जस्ट एक्झाम्पल घेतोय. आता ह्या केसमध्ये ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय काढायचंय? एकतर काढायची चाल आणि दुसरा काढायचंय वेग. ठीक आहे. आता बघा मी लिहिते कसं, लिहिण्याची पद्धत लक्षात घ्या मुलांनो, कारण ह्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये पण लिहायचंय. मग तुम्हाला पैकीच्या पैकी कॅल्क्युलेशन वगैरे सगळे बरोबर असले की पैकीच्या पैकी मार्क्स पण भेटतील. आता बघा पहिलं लिहिणार तुम्ही, इथून आता मी गणित सोडवायला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी आपण लिहिणार दिलेली माहिती. ठीक आहे. दिलेली माहिती, तर त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहे? डी म्हणजेच व्यास दिलाय ना, त्या वर्तुळचा व्यास दिलाय 200 मीटर. परत काय टाइम पण दिलाय आपल्याला इथे, टाइम दिलाय टी 2 मिनिट, पण आपल्याला टाइम नेहमी सेकंदामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे, मिनिटामध्ये नाही ठेवायचा. तर मग काय करावं लागेल? मिनिटाला सेकंड मध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल मुलांनो? पटकन कोणीतरी अनम्यूट करून सांगा. 1 मिनिट किती सेकंड असतात? 1 मिनिट किती सेकंड असतात? 60 सेकंड असतात. हा, मग 2 गुणिले 60 हे किती होईल मग? 120 सेकंड. मग आता आपल्याला काढायचंय काय, शोधायचंय. मग त्याच्यासाठी आपण लिहिणार शोधणे. म्हणजे काय शोधायचंय? तर आपल्याला शोधायचंय इथे चाल, चाललाच आपण व्ही लिहितो नुसता. आणि दुसरं शोधायचंय वेग. वेगला पण आपण व्ही लिहितो, पण त्याच्या डोक्यावर असं लाईन टाकतो किंवा असा ॲरो करतो, कारण वेग काय आहे? सदिश राशी आहे. परत आता आपण इथे लिहिणार सूत्र. बरोबर आहे की आपण कुठलं सूत्र इथे वापरणार आहे? तर पहिलं आपण ऑब्व्हियसली चालीचं सूत्र वापरणार. चालीचं सूत्र काय आहे? अंतर भागिले काळ. तुमच्या पुस्तकामध्ये मुलांना मला एक वाटते मिस्टेक आहे, त्यांनी सरासरी चालीचं सूत्र चालीसाठी दिलंय. वस्तूने कापलेले एकूण अंतर भागिले लागलेले एकूण वेळ, ते सरासरी आहे ऍक्च्युली. चाल म्हणजे अंतर, ज्या यात्रेबद्दल आपण बोलतोय त्या यात्रेचं एकदम अंतर, आणि टोटल जो आहे तो लागलेला काळ. ठीक आहे. त्याच्यानंतर ना वेग. वेगाचं आपल्याकडे काय सूत्र आहे? विस्थापन भागिले काळ. काळ किंवा वेळ पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. हे 2 सूत्र आपण वापरणार आहोत. पण आता इथे ना आपल्याला ना डायरेक्ट अंतर दिलंय ना डायरेक्ट विस्थापन दिलंय. मग त्याच्यासाठी पण वेळ फक्त दिलेला आहे. त्याच्यासाठी मग आता आपल्याला काय करावं लागेल? आधी चाल काढावी लागेल आणि म्हणजे अंतर काढावं लागेल आणि विस्थापन काढावं लागेल. बरोबर आहे. तर चला आता आपण इथे सोडवूयात. तर मग नेक्स्ट काय लिहायचं? नेक्स्ट लिहायचं सोडवणे. ठीक आहे. तर बघा मी 4 गोष्टी लिहिलेत. दिलेली माहिती पहिली गोष्ट, त्याच्यानंतर काय शोधायचंय दुसरी गोष्ट, सूत्र कुठलं वापरायचंय ते. इथे तुम्ही सूत्र किंवा सूत्रे पण लिहू शकता. एकापेक्षा जास्त वापरतोय तर इथे सूत्रे लिहू शकता. आणि सोडवणे. तर आधी काढूयात चाल, सॉरी आधी काढूयात अंतर चाल काढण्यासाठी. ठीक आहे. तर अंतर किती येणार? आता अंतरला आपण एस म्हणतो. बघा एक राऊंड मारलाय ना, गेल्या वेळी आपण बघितलेलं. एक पूर्ण राऊंड मारलाय म्हणजे आपल्याला काय बघायचंय? वर्तुळाची ही बॉर्डर काढायची आहे, बॉर्डरची लांबी काढायची आहे. बरोबर आहे. मग वर्तुळाची बॉर्डर म्हणजेच वर्तुळाचं काय असतो? परिघ असतो. तिथे आपण काय लिहिणार? वर्तुळाचा परिघ जो आहे ह्याला आपण
एक तर 2πr लिहितो किंवा पाय डी लिहितो. जर व्यास दिला असेल तर नुसता पाय आणि डी लिहितो, बरोबर आहे. तर मग अंतर इथे किती येणार आता? डी ची किंमत आहे इथे 3.14 घेऊया पायची किंमत, आणि डी ची किंमत घेऊया 200. चला मग इथे गुणाकार करूयात. 3.14 गुणिले 200. तर तुम्हाला माहिती आहे 0-2 जसेच्या तसं येणारच आहेत एक्स्ट्रा. परत 4 दुनी 8, बेक बे, आणि 3 दुनी 6, आणि इथे पॉइंट नंतर 2 घर आहेत, तर 2 घर सोडून 1 2 2 घर सोडून आपण पॉइंट देणार, म्हणजे आपलं अंतर काय आलं. मी इथे ना डायरेक्ट समोर समोर लिहित चालले मुलांना, कारण माझ्याकडे जागा नाहीये, पण तुम्ही एका खाली एक लिहा. मग उत्तर आलं 628 मीटर अंतर मिळालं. येस. आता काय काढणार आपण? चाल काढणार. आता मी लेफ्ट साइडला लिहिते, माझ्याकडे जागा नाहीये, तर म्हणून मग लिहिणार मी, म्हणून चाल बरोबर अंतर भागिले वेळ. तर अंतर आलेलं आहे माझं 628, आणि वेळ किती? 120. चला हे कॅल्क्युलेशन मला कोण करून सांगेल? तर हे जे तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये वेळ देते ह्याचं कॅल्क्युलेशन करा. तेच आपली काय असणार आहे? चाल असणार आहे. चाल कशामध्ये येईल? आपलं एकक काय असेल? मीटर प्रति सेकंड. माहितीये ना, गेल्या वेळी आपण बघितलं चालीचं एकक. हा झाला आपला पहिला भाग पूर्ण. चाल काढायची होती, चाल काढून झाली. आता काढायचं आपल्याला वेग. पण वेग काढण्यासाठी आपल्याला हवंय विस्थापन. तर हा पार्ट तर एकदम सिंपल आहे. बघा, वस्तूने त्या विद्यार्थ्याने जिथून चालू केलेलं परत तिथेच माघारी आलाय. मग विस्थापन किती असेल मुलांनो? विस्थापन 0 असेल ना. रिझन काय लिहिणार इथं? कंसात कारण लिहायचं. अंतिम बिंदू, यात्रेचा अंतिम बिंदू आणि सुरुवातीचे बिंदू समान आहेत. इथे लिहिणार तुम्ही अंतिम बिंदू व सुरुवातीचा बिंदू. किंवा एकच आहे पण लिहू शकता. एकच आहे, ठीक आहे. म्हणून विस्थापन 0. मग ऑब्विसली वेग काय होणार? मग वेग बरोबर काय आहे? विस्थापन भागिले काळ, म्हणजे 0 भागिले 120. उत्तर काय येणार? 0 मीटर पर सेकंड. बर चला, आता तोपर्यंत मला सांगा, हे 628 भागिले 120 किती आलं? कोण सांगेल? आणि हे कॉपी करा आता पटकन, सगळेजण कॉपी करून घ्या हा प्रश्न. कोणी केली कॅल्क्युलेशन? 628 भागिले 120 किती आलं? अच्छा, मी एक मिनिट फक्त, काही सेकंड ऍक्च्युली स्क्रीन शेअर काढली आहे, कारण मला तुम्हाला बघायचंय, कोणी दिसत नव्हतं मला. अच्छा, मला सांगा सगळ्यांना हे गणित समजले? हातवर करा. ज्यांना ज्यांना गणित समजलं, आपण काय केलं, त्यांना ज्यांना समजले हातवर करा. खादी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल, सुदर्शन वसुदे स्कूल, ह्या सगळ्यांनी कोणी हातच नाही वर करत आहे. समजलं नाहीये तुम्हाला गणित काय केलंय आपण? समजलं की नाही? अच्छा, कोणाकोणाला वाटतं मी परत एकदा रिपीट करते? ज्यांना वाटते मी परत एकदा रिपीट करावं त्यांनी हात वर करा. अच्छा, बरं, ठीक आहे. अच्छा, हे खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल, सॉरी, तुम्ही समजल्यावरती पण हात नाही वर केला, आणि परत एक्सप्लेन करू का विचारल्यावर त्याच्यामध्ये पण हात वर नाही केला. मी काय समजायचं? मुलांनो, मला प्लीज रिस्पॉन्स द्या. मी तुमच्यासाठी इथे आहे. तुमच्याकडून मला काही रिॲक्शनच नाही भेटलं, मला कसं कळेल? चला, मी परत एकदा एक्सप्लेन करते. अच्छा, तोपर्यंत मला सांगा, ज्यांना कोणाला समजलेलं होतं
हे 628 भागिले 120 काय उत्तर आलं? कोणी काढले, कॅल्क्युलेशन केले? हात वर करा. हा तर सिंपल भागाकार आहे ना, हा तुम्ही 3री 4थीत शिकलेला. कोणीच नाही केला? 628. अच्छा ठीक आहे, मी वेळ देते. चला पटकन आता मी एक्सप्लेन करते परत एकदा, आणि मी एक्सप्लेन करते, समजून घ्या आधी, आणि नंतर पटपट ह्याला नोटबुक मध्ये कॉपी करा. ठीक आहे, परत एकदा सांगते, आधी प्रश्न समजून घ्या. प्रश्न हा आहे की आपल्याकडे असं वर्तुळाकार एक मैदान आहे, आणि त्या मैदानाच्या एका बिंदूला, ह्या पॉइंट ए ला एक विद्यार्थी उभा राहिला, आणि त्याने एक पूर्ण राऊंड घेऊन परत माघारी आला, आणि त्याला पूर्ण एक राऊंड घेण्यासाठी 2 मिनिटं लागलेत. ठीक आहे, आता प्रश्न हा होता की तुम्हाला चाल काढायची आहे आणि वेग काढायचा आहे. ह्या दिलेल्या माहितीवरून 2 माहिती दिली आपल्याला. एक तर ह्या मैदानाचा व्यास किती आहे तो दिलाय, हे पूर्ण व्यास तो किती आहे तो दिलेला आहे, आणि दुसरं एक पूर्ण राऊंड कंप्लीट करायला 2 मिनिटं लागणार आहे. तर अशी आपल्याकडे म्हणजे डी म्हणजे व्यास दिलेला आहे आणि टाइम टी दिलेला आहे. पण हे टाइम आपल्याकडे 2 मिनिटामध्ये होतं, म्हणून आपण त्याला काय केलं, सेकंदामध्ये चेंज केलं. सेकंड्स मध्ये हवंय आपल्याला टाइम, मिनिटामध्ये नाही चालणार, म्हणून आपण त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट केलं. कन्वर्ट केलं म्हणजे कन्वर्टला मराठीत काय म्हणतात मी विसरले. अच्छा, आता शोधायचं काय आपल्याला, चाल, आणि काय शोधायचंय, वेग. मग आपण सूत्र कोणतं वापरणार आहे ते सूत्र लिहिलं. तर चालीचं सूत्र आहे अंतर भागिले काळ, आणि वेगाचं सूत्र आहे विस्थापन भागिले काळ. बरोबर आहे. तर मग सोडवणे म्हणजे आता आपण इथे सोडवायला सुरुवात केली. तर मग आता चाल काढण्यासाठी आपल्याला एकतर पाहिजे अंतर. तर अंतर डायरेक्ट दिलं नाहीये ह्या गणितामध्ये, पण दिलेल्या माहितीवरून आपण काय करतोय, इथे अंतर काढतोय. तर म्हणून अंतर बरोबर काय लिहिलं, एक पूर्ण राऊंड मारणार आहे ना तो, म्हणजे मारलाय त्याने एक पूर्ण राऊंड. तर एका राऊंड मध्ये किती अंतर कापलं जातं वर्तुळामध्ये, जेवढा वर्तुळाचा परिघ असेल. म्हणून अंतर बरोबर वर्तुळाचा परिघ, आणि परिघाचं आपल्याकडे सूत्र आहे 2πr. पण आपल्याकडे आर म्हणजे त्रिज्या नाही दिलीये, म्हणून आपण सेम परिघाचं सूत्र व्यासाच्या रूपामध्ये लिहिलं. तर व्यासाच्या रूपामध्ये परिघाचं किती सूत्र आहे, πd. मग पायची किंमत ठेवली 3.14. व्यास दिलेला आहे त्याची किंमत ठेवली 200. ह्या दोघांना गुणून उत्तर आलं आपलं 628 मीटर. म्हणजे एका राऊंड मध्ये 628 मीटर अंतर त्या विद्यार्थ्याने कापले. म्हणजे जवळजवळ म्हणू शकता अर्धा किलोमीटर पेक्षा थोडंसं जास्त अंतर त्याने कापले. बरोबर आहे. तर हे आपली झाली, काय झालं, अंतर काढून झालं. मग आपल्याला ते अंतर जे हवं होतं ते अंतर मिळालंय. अंतर मिळाल्यानंतर मग आता चालीचं सूत्र मी परत एकदा लिहिलं, अंतर भागिले वेळ. तर अंतर आता ऑलरेडी मिळालं 628, त्याची किंमत ठेवली. वेळ आपल्याकडे ऑलरेडी दिलेला आहे 120, ती किंमत ठेवली. आता ह्या दोघांना भागून कॅल्क्युलेशन्स करून जे उत्तर येईल हे तुम्ही मला सांगणार आहात, कारण हा एवढा सिंपल भागाकार तर तुम्ही करू शकता. नंतर मग दुसरं विचारलेलं होता वेग. तर वेगासाठी पाहिजे आपल्याला विस्थापन. तर विस्थापन माहितीये तुम्हाला ऑलरेडी काय असतं, लास्ट दोन क्लासमध्ये आपण डिस्कस केले विस्थापन बद्दल, की सुरुवातीचा बिंदू यात्रेचा आणि शेवटचा बिंदू त्याच्यामधलं सरळ रेषेमधलं अंतर. बरोबर आहे. तर इथे तर सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू एकच आहे. तर सेम बिंदू पासून सेम बिंदूचं विस्थापन किती असेल, 0. त्याच्यामध्ये काय अंतरच नाहीये ना, तर म्हणून विस्थापन आहे इथे 0. तर सेम विस्थापनचं आपण काय ठेवली, किंमत 0, आणि आपल्याला फायनल आन्सर वेगाचं भेटलेलं आहे 0. राईट. आणि इथे विस्थापन 0 आहे का आहे त्याचं आपण कारण लिहिलंय, कारण अंतिम बिंदू and सुरुवातीचा बिंदू एकच आहेत. ठीक आहे. अच्छा, इथे एकच आहे तर येईल, एकच आहे. ठीक आहे. चला आता पटपट हे कॉपी करा आणि मला कोणीतरी सांगा की हे 628 भागिले 120 किती आलं. कोणी काढले? हा, किती आलं बेटा? 5.23. एक जण बोला 5.23. अच्छा ठीक आहे.
सगळ्यांचं हे चाललंय, सेम आलंय. बाकीच्या मुलांनी पण चेक करा हा, कारण बघा मी नाही सोडवले, तुम्ही जे उत्तर सांगितले ते मी लिहिले, त्याच्यामुळे बाकीच्या मुलांनी पण सोडवून ते चेक करा की खरंच ते उत्तर येते का. ठीक आहे, चला आता मी बरोबर 1 मिनिट थांबते, पटपट हे कॉपी करून घ्या मुलांना. आधी उजवी बाजू कॉपी करा, मग डाव्या बाजूचं जे ब्लॅक कलरचं आहे ते कॉपी करा. आणि हे पेन्सिलने पटकन आकृती पण काढा वर्तुळाची. अच्छा, सुदर्शन वसते स्कूल म्हणजे सुदर्शन वसते नावाच्या स्कूलने ज्यांनी जॉईन केले, तुमचं कॉपी करून झालं का? कारण मला कोणी लिहिताना दिसतच नाहीये. तुमचे बुक्स कुठे आहेत? जरा बुक्स वरती करा. हा, तुम्ही कॉपी करताय ना? हा ठीक आहे, चला कॉपी करा पटकन. अच्छा, एक खूप महत्वाची सूचना आहे. पुढच्या क्लासमध्ये तुमच्या जवळ आलेख पेपर पाहिजे. आलेख आहेत बघा तुमच्या बुक मध्ये, पुढे धड्याच्या पार्ट्स मध्ये. तर हा वेग, अंतर आलेख पेपर वरती पण आपण दर्शवतो. ते कसं दर्शवायचं, त्यासाठी आलेख पेपर लागणार आहे. ठीक आहे. अच्छा, 1 मिनिट फक्त मी स्क्रीन काढतेय, मला तुम्हाला विचारायचंय. ज्यांचं लिहून कॉपी करून झालेलं, आता मी व्हाईट बोर्डवर जे लिहिलेलं, हातवर करा. कोणाकोणाचं लिहून कॉपी करून झालेलं? अच्छा ठीक आहे. आता ज्यांचं कॉपी करून झालेलं ना, आणि ते मुलं नंतर ना तुमची नोटबुक ज्यांचं कॉपी करून नाही झाले, प्लीज त्यांच्या बरोबर शेअर करा. कारण आपल्याकडे आता जास्त वेळ नसतो ऑनलाईन मध्ये की मी जास्त वेळ सगळ्यांसाठी थांबेल. ठीक आहे, तर तरी पण मी एक काम करते, मी थोडं थोडं बुजवते. तर ज्यांचा शेवटचा भाग राहिलाय ते ह्याच्यामधून सेम कॉपी करू शकतात. आता आपण ह्याच गणिताला पुढच्या भागामध्ये घेऊन जाणार आहे. सेमच गणित आहे, आता आणखी थोडी एक्स्ट्रा माहिती मी ह्याच्यामध्ये चेंज करणार आहे आणि मग आपल्याला सोडवायचंय. ठीक आहे, तर आता मी हे डाव्या बाजूचं उजव्या बाजूचं मुजवतेय. तर ज्यांचं डाव्या बाजूचं कॉपी करायचं राहिले ते करू शकतात. ठीक आहे, चला आता नेक्स्ट पार्ट काय आहे, हे सेमच गणित आहे, बट ठीक आहे, थांबा थोडस आपण चेंज करूया म्हणजे तुमच्या डोक्यावरती थोडा तर जोर. चला, तर इथे होतं मीटर पर सेकंड होतं आधी. ठीक आहे, आता मी दुसरं गणित काय घेते बघा. हे गणित संपलेलं आहे इथे, आपलं हे मगाचं गणित आहे. आता सेम टू सेम मी अजून एक गणित काय घेते त्याच्यामध्ये नीट बघा. आपल्याकडे एक आता सेम तसाच वर्तुळाकार काय आहे, ग्राउंड आहे. ठीक आहे, आणि आता आपण काय करतोय, समजा आता एक विद्यार्थी, दुसरा कुठला तर विद्यार्थी, त्याने पॉइंट ए पासून त्याला राऊंड मारायला सुरुवात केली आणि त्याने एक राऊंड पूर्ण घेतलाच नाही, थकला तो आणि इथे बी वरती येऊन थांबला. अर्धा राऊंड घेतला त्याने, अर्धा राऊंड घेतला आणि समजा आता तो अर्धाच राऊंड का घेतला, घेऊन थांबला, का थकला तो, कारण आता हे समजा मोठं मैदान आहे, मगाच्या मैदानापेक्षा हे जरा मोठं मैदान आहे. आणि समजा आता ह्याचा व्यास जो आहे तो 500 मीटर आहे. मग तो अर्धाच राऊंड घेऊन, हाफ राऊंड, अर्धा राऊंड घेऊन थकला. पण ठीक आहे, अर्ध्या राऊंड मध्ये समजा त्याने अर्धा राऊंड कंप्लीट करायला समजा त्याला वेळ लागलेला आहे 3 मिनिट्स. ठीक आहे, 3 मिनिटं वेळ लागलेला आहे. आता सेम ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला काढायची चाल आणि वेग. राईट, कसं काढणार, कोणी सांगेल कसं काढणार? अच्छा, 1 सेकंड मी जरा स्क्रीन काढते. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की मॅम मला जरा थोडासा वेळ देतील तर मी स्वतःहून हे गणित सोडवेन, मग मी वेळ देईल त्या मुलांना? हात वर करा.
फक्त मी माहिती दिली त्याच्यावरून तुम्ही स्वतःहून ट्राय करून ते गणित सोडवाल असं कोणाकोणाला वाटतंय? हातवर करा जरा, मोठा हातवर करा, मला दिसणार नाही. अच्छा ठीक आहे. एकाच स्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी फक्त हातवर केलेलं आहे, बाकीच्यांना ट्राय पण नाही करायचंय. बरं ठीक आहे, चला मी तुम्हाला बरोबर 1 मिनिटाचा वेळ देते. आय नो 1 मिनिट कमी आहे, पण चला ट्राय करा. कारण आता मी सोडवलंय सेम तसंच गणित आहे हे, थोडस फक्त चेंज आहे त्याच्यामध्ये. काय काय माहिती दिली, व्यास 500, टाइम जो आहे तो 3 मिनिटं आहे, त्याच्यावरून तुम्हाला चाल काढायची आणि वेग काढायचा. चला ट्राय करा. चला 1 मिनिट झाला. अरे आपला क्लास संपायची वेळ झाली. नाही नाही 35 झाले, मला वाटलं 55 झाले. ठीक आहे चला, 1 मिनिट झालेलं आहे ऑलरेडी. मी आता स्क्रीन घालवते. कोणी कोणी गणित सोडवलं त्यांनी हात वर करा. ऑलरेडी सोडवलं, चल अर्ध तरी सोडवून झाले त्यांनी हात वर करा. अर्ध तरी सोडवून झाले असं त्यांनी हात वर करा, कमीत कमी अंतर काढून झालं. अच्छा ठीक आहे, काही जण हात वर करतात. ज्यांचं झालेलं आहे सोडवून, मी सोडवते आता, तुम्ही चेक करा की तुम्ही पण सेम तसंच सोडवलंय का आणि तेच उत्तर आलंय का. ठीक आहे, तर चला सोडवूयात आपण. बघा मगाशी दिलेलं सेम त्याच पद्धतीने लिहायचं. तर आधी आपण काय लिहिणार आहे, दिलेली माहिती. बरोबर आहे, तर दिलेली माहिती काय आहे, आपला व्यास 500 मीटर आहे, टाइम 3 मिनिट आहे. परत बघा मिनिटामध्ये दिलाय टाइम, तर आपण काय करू त्याला सेकंड्स मध्ये. 3 × 60 तर 180 सेकंड्स. बरोबर आहे. परत शोधणे, काय शोधायचंय आपल्याला, तर आपल्याला चाल शोधायची आहे आणि वेग शोधायचा आहे. तर काय करूयात आता आपण, कुठली कुठली सूत्रे आपण वापरणार आहोत ती लिहूयात. तर पहिलं चालीचं सूत्र, अंतर भागिले वेळ, आणि वेगाचं सूत्र विस्थापन भागिले, अच्छा मी मगाशी काळ लिहिलेलं तर आता पण काळच लिहिते, चेंज नको. अंतर भागिले काळ, विस्थापन भागिले काळ. ठीक आहे, आता सोडवायचे. आता बघा अंतर काढताना त्याने ना अर्धाच सर्कल पूर्ण केलाय, हे एवढंच हाफ. मग अंतर कसं काढणार आपण,
वर्तुळाचा परीघ घ्यावा लागेल आपल्याला, पण अर्धाच घ्यावा लागेल ना, म्हणजे म्हणून हाफ, अर्धा, अर्धा गुणिले परीघ, बरोबर आहे. तर हाफ गुणिले पाय डी, पाय डी काय लिहिलं मी, कारण मला डीच दिले. तर मग हाफ गुणिले 3.14 गुणिले 500, राईट. तर आपण काय करूया, ह्याचे कॅल्क्युलेशन्स करा, ह्याचे कॅल्क्युलेशन्स करूयात पटपट आणि किती येतात ते बघूयात. बाय द वे, ज्यांनी केले त्यांनी कोणीतरी अनम्यूट करून मला सांगाल का किती आले, हे अंतराचं उत्तर किती आले? कोणी पण एक जण सांगेल का मला? बघा मी इकडे कॅल्क्युलेशन करते, हे नंतर मी मोजवेल. तर 3.14 ला आधी 500 ने गुणूयात. तर 0 2 तशाच राहणार आहेत. 5 चोक 20, हातच्याला गेले 2, 5 एके 5 आणि 2 7 आणि 5 त्रिक 15 आणि 2 घर सोडून पॉइंट. तर उत्तर आलं 1570. पण त्याला परत 2 ने भागायचं पण आहे इथे खाली, राईट. भागा मग 2 ने. बे 7 14, एक उरला, 17 बनलं. मग बे 8 16, बरोबर आहे. एकच उरला आता, बे 5 10. मी चुकू शकते बरं का, मला कॅल्क्युलेशन मध्ये मी तुम्हाला बोलता बोलता एक्सप्लेन करता करता मी शिकवते ना, माझ्याकडून मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही लक्ष द्या मग, आणि माझी मिस्टेक असेल तर मला सांगा. मग 785 मीटर हे अंतर आलं. कोणाकोणाचं हे 785 मीटर बरोबर आलेलं अंतर? फक्त अंतर विचारले. अर्धा राऊंड घेऊन त्या विद्यार्थ्याने किती अंतर मोजलं, ते अंतर बरोबर कोणाचं आलं? 785. कोणाचंच नाही आलं? हातवर करा ना मोठं, ज्यांचं आलं ते उत्तर. हा, म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे, आपल्या दोघांचं आन्सर मॅच करतं, याचा अर्थ माझं उत्तर बरोबर आहे, राईट. येस. चला, तर आपण काय करूया आता, ह्या सेम अंतराला यूज करून आपण चाल काढूया आता. मग चालीचं सूत्रच काय आहे? चाल बरोबर अंतर भागिले वेळ, काळ. मग अंतर आहे आपलं आता 785 भागिले काळ किती, 3 मिनिटं म्हणजे 180. वाव. आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा आणि ह्याला लिहा, कारण ह्याला थोडा टाइम लागेल, इझी नाहीये हे. तसं 5 ने भाग घालून ना करू शकतो. आधी 5 ने दोघांना भाग घालवायचा, मग ते नंबर जरा छोटे बनतील आणि मग पुढे त्याला सॉल्व्ह करू शकतो. बघा, आणि नंतर मग ही चाल काढा, अशी तुम्हाला चाल मिळेल. ठीक आहे. आता काढायचं आपल्याला वेग काढायचंय, त्याच्यासाठी आधी हवं आपल्याला विस्थापन. विस्थापन तुम्हाला माहितीये, सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू ह्याच्यातलं सरळ रेषेतलं अंतर, म्हणजे इथे विस्थापनच आपलं काय असणार आहे, AB बार, ज्याची किंमत आहे 500 मीटर. जेवढा व्यास आहे तेवढंच ते विस्थापन आहे. मग काय, विस्थापन ऑलरेडी भेटलं, वेग काढा. वेग बरोबर विस्थापन भागिले काळ. मग विस्थापन किती आहे, 500, काळ किती आहे, 180. ह्या दोघांना भागा आणि ह्याचं पण उत्तर सांगा. ठीक आहे. चला, आता हे कॉपी करा पटकन, आणि मी तुम्हाला 30 सेकंड्स देते हे दोन्ही कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. कॅल्क्युलेशन करून हे वालं आणि हे वालं मला उत्तर सांगा.
झालं कोणाचं कॅल्क्युलेशन करून? झालं असेल तर जरा हात वर करा. ओ ग्रेट. सुदर्शन वसदे नावाने ज्यांनी जॉईन केले, बऱ्याच मुलांनी हात वर केलाय. बेटा तुमच्यापैकी कोणीतरी एक जण अनम्यूट करून उत्तर सांगाल मला, मग मी तिथे उत्तर लिहून टाकते. हा, माईकला अनम्यूट कर मला, मग त्यावेळेस तुझा आवाज ऐकायला येईल. एक विद्यार्थी उभा आहे, कोणी आहे तिथे अनम्यूट करायला? माईकला अनम्यूट करायला कोणी आहे? हा सांग बेटा, एकच जण बोला म्हणजे मला स्पष्ट आवाज येईल, मग मी लिहिते उत्तर इथे. काय आलं उत्तर? चालीचं उत्तर. हा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा मुलांना, पॉइंट नंतर ना आपण असं 36, 75, 120 असं नाही बोलू शकत. नेहमी लक्षात ठेवायचं, पॉइंट नंतर आपण सिंगल नंबर वाचतो. मग हे 4.36 नाही म्हणायचं, ह्याला 4.36. ठीक आहे, दशांशानंतरच्या संख्या आपण एक संख्या नेहमी वाचतो. बर ठीक आहे. आणि इथलं काय उत्तर आलं? वेगाचं सूत्र उत्तर काय आलं बेटा? वेग नाही काढलाय अजून, वेग सांग मला किती आलं. मी ऐकते, सांगा. लवकर सांगा रे. हा 0 कट होतो ना, 50ला 18ने भागायचंय नुसतं, सांगा मग. दुसरं कोणी सांगेल का? हा सांगा, एक जण फक्त बोला आणि सांगा. 2.7. 2.7. 2.7. हो. बरं ठीक आहे. अच्छा, एक सेकंड फक्त, आता मी हे थांबवते स्क्रीन शेअर. मला एक विचारायचंय, हे जे मी उत्तरं लिहिलीत बोर्डवरती, हे पहिलं जे उत्तर लिहिलंय मी बोर्डवरती 4.36, 4.36, ते सेम टू सेम स्वतः कॅल्क्युलेशन करून तेच उत्तर येत आलेले आहेत असे किती विद्यार्थी आहेत? हातवर करा. कारण मी नाही केले ते कॅल्क्युलेशन, तुम्हीच मला उत्तरं दिले, तर तुमच्या सगळ्यांची उत्तरं मॅच करत असतील तरच ते उत्तर बरोबर आहे असं मानायचं ना. कोणाकोणाचं सेम आलं? पहिलं उत्तर जे आहे चालीचं 4.36, कोणाकोणाचं करेक्ट आलंय 4.36? हँडरेज करा. अरे मोठा हँडरेज करा, मला दिसायला पाहिजे. एकाच विद्यार्थ्याने हातवर केलंय, फक्त एका विद्यार्थ्याने. आणि ज्या स्कूलने मला आन्सर सांगितलं, सुदर्शन वसदे नावाच्या, म्हणजे ज्यांनी जॉईन केले, आता ती मुलं हात नाही वर करत आहेत. तुमचंच उत्तर आलेलं ना, हे हात का नाही वर करत आहे? बर ठीक आहे. सेकंड वाला आन्सर तर मी एवढंच म्हणेल, फक्त तुम्ही आन्सर्स क्रॉस चेक करून घ्या. अच्छा, कोणाकोणाचं कॉपी करून झालेलं? कॉपी करून कोणाकोणाचं हे गणित झालंय? मी इरेज करणार आहे म्हणून विचारते. हातवर करा जर कॉपी करून झालंय तर. झालेलं कॉपी करून? ठीक आहे. ज्यांचं नाही झालं, मी एक बाजू मुजवते, तुम्ही पटकन दुसरी बाजू राहिली असेल कॉपी करायची तर ती कॉपी करून घ्या. चला, आता ना आपण अजून एक छोटस गणित सोडवणार आहे. सेम आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, त्याच्यामध्ये आपण आता सरासरी चाल काढणार आहे. सरासरी म्हणजे सरासरी चाल काय आहे ते इझी आहे, बघूया. तर सरासरी चाल आपण काढणार आहे. बघा आता, तर एक बाजू मी मोजवते इकडची. माईक ओपन आहे कोणाचा तरी, प्लीज माईक बंद करा. चला, आता प्रश्न काय आहे बघा. प्रश्न समजून घ्या. एक वस्तू आहे, ती समजा इथून ए पॉइंटने तिने चालू केली तिची यात्रा, 5 मीटर अंतर कापलंय, बी ला आलीये, परत ती सरळ रेषेमध्ये वरती गेलीये,
सी पर्यंत आणि परत 5 मीटर अंतर कापले. ए पासून बी पर्यंत अंतर कापण्यासाठी समजा तिला लागलेले 2 सेकंड्स आणि बी पासून सी पर्यंत अंतर कापण्यासाठी तिला लागलेले 3 सेकंड्स. आता ह्या पूर्ण यात्रेसाठी आपल्याला काय काढायचे, चाल आणि वेग. राईट. तर आता मी ना तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते, कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. 2च मिनिटं राहिलेत, ऍक्च्युली 1च मिनिट. तर आपण इथे काय लिहिणार दिलेल्या माहितीमध्ये, आपण काय लिहिणार, आपण ह्याला असं लिहूयात, S1 म्हणजे पहिलं अंतर 5 मीटर आहे. S2 दुसरं अंतर किती आहे, 5 मीटर आहे. पहिला टाइम किती आहे, 2 सेकंड आहे T1 आणि दुसरा टायमिंग किती आहे T2, तो किती आहे 3 सेकंड. ठीक आहे, आपण स्वतःहून नावं देऊ शकतो. आता आपल्याला काय काढायचंय, शोधण्यामध्ये काय करायचं, एकच गोष्ट फक्त काढायची याच्यामध्ये, ती आहे सरासरी चाल. नुसती चाल नाही काढायची, आता आपल्याला सरासरी चाल काढायची. ठीक आहे, सरासरी चाल किती, आपलं सूत्र बघा काय आहे सरासरी चालीचं, इथे आहे. आता इथे आपण टोटल घेणार पूर्ण जर्नीचं, तर चालीमध्ये आपण लिहिणार, सरासरी चालीमध्ये आपण लिहिणार. आता मी शॉर्ट मध्ये लिहिते हा मुलांनो, डॉट चाल म्हणजे सरासरी चाल. ठीक आहे, तर सरासरी चालीचं आपल्याकडे सूत्र आहे, एकूण कापलेले अंतर भागिले लागलेला एकूण वेळ किंवा एकूण काळ. हे जे तुमच्या पुस्तकात दिले हे सरासरीचं आहे सूत्र. ठीक आहे, सूत्र लिहिलं. आता किती सिंपल आहे, कोण सांगेल मला काय करायचंय पुढे, सूत्रावरूनच कळते की काय करायचंय नक्की. तर आपण इथे काय लिहिणार, तर सरासरी चाल बरोबर एकूण अंतर, आपलं एकूण अंतर म्हणजे आपल्याला S1 आणि S2 ला ऍड करायचे, बेरीज करायचे, भागिले T1 अधिक T2. S1 किती आपला 5, S2 पण 5 आहे आणि भागिले 2 अधिक 3 टायमिंग. तर किती सिंपल आहे बघा, 10 भागिले 5, 5 एके 5, 5 दुनी 10. तर उत्तर आलं 2 मीटर प्रति सेकंद. सांगा 2 मीटर प्रति सेकंद. झालं, सिंपल होतं गणित. आता हे गणित व्यवस्थित लिहून घ्या. हाच गणिताचा एक पुढचा पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ठीक आहे, कारण आता आपला वेळ संपलाय. पटकन आता ह्याला कॉपी करून घ्या. हे गणित ज्यांना ज्यांना समजलं हातवर करा, इझी होतं. बघायचं त्यामुळे काय शिकवतात. संपलं का, बघताय का. स्पीकर बरं ठीक आहे, चला आता ज्यांचं कॉपी नाही करून झालं, प्लीज तुम्ही नंतर कोणाकडून तरी कॉपी करा, कारण आपला वेळ ऑलरेडी संपलाय. होमवर्क देते मी, प्लीज होमवर्क नोट करा मुलांना. स्वाध्याय उघडा तुमचा. स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 7 मधला अ, प्रश्न क्रमांक 7 मधला अ आणि ई
हे दोन्ही प्रश्न सोडवायचे. आज आपण जे शिकलोय आणि लास्ट क्लासमध्ये जे शिकलेलो त्याच्यावरच आधारित सिंपल सोपे प्रश्न आहेत. तर स्वाध्याय मधला प्रश्न क्रमांक 7व्याचा अ आणि ई हा तुमचा होमवर्क आहे. प्लीज तो होमवर्क करा. ठीक आहे. चला तर चला सगळ्यांनी हात आज आपण क्लास आता इथे संपूया. नेक्स्ट आठवड्यामध्ये आपण भेटू. आय होप तुम्हाला आजचा क्लास मधलं समजलं असेल. काही जणांना जर समजलं तर प्लीज रेकॉर्डिंग बघा परत एकदा. चला बाय सगळ्यांना.